पुणे पिंपरी चिंचवड भागामधल्या दापोडी आणि फुगेवाडी परिसरामध्ये गुरुवारी रात्री काही इसमांनी मद्यप्राशन केलं आणि हे मद्यप्राशन केल्यानंतर त्यातले काही लोक आपल्या घरी गेल्यानंतर त्यांना चक्कर येऊ लागली, त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला, काहींना उलट्या झाल्या आणि अशा प्रकारे या विषारी दारूचं प्राशन केल्यामुळे 15 लोकांचा मृत्यू झालेला आहे। संपूर्ण महाराष्ट्र या सगळ्या गोष्टीमुळे हादरलेला आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार राष्ट्रवादी गटाचे नेते रोहित पवार यांनी या परिसरात जाऊन प्रचंड मोठ्या प्रमाणात धूमधडाम अशी कारवाई स्वतःच केलेली आहे। स्वतःबरोबरच्या काही कार्यकर्त्यांसह रोहित पवारांच्या उपस्थितीत हे सगळं घडलेलं आहे आणि याला कारण ठरलेलं आहे की कर्नल सिंग विरखा नावाचा एक माणूस इथे गुत्ता चालवत होता आणि तो योगेश वानखेडे याच्याकडून दारू घेत होता। ही दारू विषमिश्रित होती किंवा ही विषारी दारू होती असं आता लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे या योगेश वानखेडेवर या आधीसुद्धा काही गुन्हे आहेत। 15 लोक मृत्युमुखी पडल्यानंतर पुणे आयुक्त पोलीस आयुक्त आणि पिंपरी चिंचवडमधले पोलीस अधिकारी यांना बिलकुल जाग आलेली नाही आहे अशी परिस्थिती आहे। मुख्यमंत्र्यांनी अत्यंत कठोर आणि कडक आदेश दिलेले आहेत, पण विषारी दारू पिऊन नागरिकांचे किंवा काही मद्यपींचे बळी जाण्याची ही काही पहिली गोष्ट नाही आहे। 1991ला ताडदेवमध्ये 101 लोकांचे बळी गेले होते। त्यानंतर 2004मध्ये विक्रोळीमध्ये दारूकांड झालं होतं, त्यामध्ये तर काही महिला दारू विकत होत्या, 87 लोक त्यामध्ये बळी पडले होते। 2015मध्ये मालवणीमध्ये 105 लोकांचा मृत्यू झाला होता विषारी दारू पिण्यामध्ये आणि आता 2026ला 15 लोक पुणे हडपसर या भागामध्ये विषारी दारू पिऊन मृत्युमुखी पडलेले आहेत। पण सरकार मात्र फुटकळ कारवाईनुसारच या विषारी दारू प्रकरणाकडे बघते। दारू पिणं हे तर खरं तर वाईटच आहे, पण अनेक लोक आपल्या दुःखांचा विसर पडण्यासाठी दारूचा आधार घेत असतात। पण अशा गरिबांना विषारी दारू देऊन स्वतःचं उखळ पांढरं करणाऱ्यांच्या बाबतीत आता देवेंद्र फडणवीसांचं सरकार नेमकं काय आणि किती गंभीर कारवाई करतं हे बघणं अधिक औत्सुक्याचं आहे।